बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पार्थ अजित पवार यांच्या जमीन घोटाळ्यासंदर्भातील आरोपांची। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं सरकारकडून 1800 कोटींची जमीन 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून 300 कोटीत खरेदी केल्याचा आरोप होतोय। ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवेंनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। अवघं 1 लाखांचं भांडवल असलेल्या कंपनीला हे असं शक्य कसं झालं असा सवाल दानवेंनी केलाय। दरम्यान या प्रकरणाची आता चौकशी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेत। शिवाय महसूल मंत्री बावनकुळे यांनी सुद्धा चौकशीच्या सूचना दिल्यात। त्यामुळे आता अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। तर पार्थ पवार यांच्यावर हे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं सरकारकडून 1800 कोटींची जमीन घेतल्याचा आरोप होतोय। तर हे प्रकरण नेमकं काय आहे हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। पार्थ पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले सुपुत्र। पुण्यातल्या कोरेगाव पार्क भागामधील उच्चभ्रू जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून खरेदी करण्यात आली। पार्थ पवार यांच्या या कंपनीमध्ये त्यांचे भागीदार त्यांचा मामे भाऊ दिग्विजय पाटील हे सुद्धा आहेत। 300 कोटींची जमीन खरेदी करताना अवघी 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरला नसल्याचा आरोप केला जातोय। अमेडिया कंपनीनं सरकारच्या ताब्यातली जमीन विकतही घेतली आणि स्टॅम्प ड्युटी सुद्धा न भरलेली नाहीये असा दावा केला जातोय। कोरेगाव पार्क भागातली ही जमीन मूळ महार वतनाची आहे। कायदेतज्ञांच्या मते त्या जमिनीबाबत कुणालाही व्यवहार करता येत नाही। कायद्यानुसार महारवतनाची जमीन विक्रीची वेळ आल्यास त्या जमिनीच्या किमतीचा नजराणा सरकारला द्यावा लागतो। त्याचा उल्लेख कुठेही कागदपत्रात नाहीये। जमिनीचा व्यवहार हा वरवर शीतल तेजवानी यांच्या पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसोबत अमेडिया कंपनीनं केल्याचं पाहायला मिळतंय। प्रत्यक्षात खरेदी खत हे गायकवाड आणि 274 मूळ मालक यांच्यासोबत अमेडिया कंपनीनं केलंय। 300 कोटींची जमीन खरेदीसाठी कोट्यवधींची स्टॅम्प ड्युटी भरावी लागली असती। स्टॅम्प ड्युटी माफ व्हावी यासाठी आयटी धोरणाचा लाभ घेण्याचं कंपनीनं ठरवलं। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता विविध राजकीय प्रतिक्रिया समोर येतात, पाहूयात। पुण्यातलं जर 40 एकर जमीन कोरेगाव पार्क सारख्या भागातली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन मिनिमम 1800 कोटी येतं। मिनिमम मॅक्झिमम ते 2500 3000 कोटी पण जाऊ, पण 1800 कोटी। मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं? 300 कोटी। आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली? 500 रुपयाच्या बॉन्डवर। आम्हाला सांगा की समजा महाराष्ट्राची जमीन जरी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो। याने जर जमीन केली तर त्याला 75% नजराणा भरावा लागतो। परंतु हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे, भ्रष्टाचाराचं आहे, गैरव्यवहाराचं आहे। आणि सत्ताधारी परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं, फुकट लागतं, फुकट लागतं। तुम्हाला का फुकट लागतं? 1800ची जमीन 300 कोटीत का लागते? मुद्रांक शुल्क तुम्हाला का माफ करावा लागतो? शेतकऱ्याच्या 1,00,000-1.5 लाखासाठी तुम्ही फुकट लागतं म्हणता आणि तुम्ही 1800 कोटीची सगळ्यात महत्त्वाचं कोणती जागा भूसंपादन झालेली रेअर केस असते जी वापस देणं, परत देणं। मुळात हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे। कारण जमिनीचा मालक सरकार आहे, खरेदी विक्री होऊ शकत नाही। हा 420चा गुन्हा आहे। पहिल्यांदा यांच्यावर 420 अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे। मुळात ही जमीन 1804 कोटी रुपयाची होती असे समजते आणि 300 कोटीला विकत घेतली। नंतर ज्या कंपनीने ही जमीन विकत घेतली महारवतनी, त्या जमिनीवर ही कंपनी आयटी पार्क सुद्धा उभारणार असल्याची माहिती मीडियाच्या माध्यमातून आम्हाला समजली। याला 2 दिवसामध्ये लगेच उद्योग संचालनालयाने मंजुरी सुद्धा दिली असं समजतं आम्हाला। ही बाब अत्यंत धक्कादायक आहे। त्यामुळेच आम्ही मागणी करत आहे की या प्रकरणाची
सखोल चौकशी करण्यात यावी। या प्रकरणाची चौकशी करताना निवृत्त न्यायाधीश निशांमार्फत ही चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमची आहे। तर या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली ती सुद्धा पाहूयात। या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे। महसूल विभाग असेल, IGR असेल, लँड रेकॉर्ड्स असतील, या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे। या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे। त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही। प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत, त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे। त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे। ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय, याच्यात कारवाई काय आहे, या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतील। 11 तारखेला अंजलीताई दमानिया माझ्याकडे ते घेऊन येणार आहेत। त्यावर माझ्याकडे मी हिअरिंग लावेल, तपास करेल आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी, महसूलच्या अधिकाऱ्यांनी महार वतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल आणि IT संदर्भाने मुद्रांकाबद्दल जरी मुद्रांक माझ्याकडे आहे तरी IT संदर्भाने काही सवलती त्यांनी दिल्या आहेत का तेही बघावं लागेल। शेवटी जर विरोधी पक्षाने हा प्रकरण मीडियाच्या माध्यमातून दिलं असलं तरी अधिकृतपणे अजूनपर्यंत माझ्या कोर्टामध्ये किंवा माझा प्रशासकीय मंत्री म्हणून प्रभारी मंत्री म्हणून माझ्याकडे तो अजून विषय आला नाही।